Hello and welcome, my dear friends and students. In today's video, I am going to explain the formation of stationary wave. What are stationary waves? How are they produced? Characteristics of stationary wave, and we have to consider one method which is called as analytical method for the formation of stationary wave. And from that we have to show that distance between two successive nodes or antinodes, that is equal to half the wavelength, that is equal to lambda by 2. So let us consider what do you mean by stationary wave. Stationary wave कशाला म्हणतात? स्टेशनरी वेव्ह कशी प्रोड्यूस करू शकतो आपण, त्याला स्टेशनरी वेव्हज का म्हणतात, या सगळ्या गोष्टी आता आपण बघणार आहे. सो व्हेन टू आयडेंटिकल प्रोग्रेसिव्ह वेव्हज means both are transverse or both are longitudinal. प्रोग्रेसिव्ह आपण बघितल्या दोन टाइपचे आहेत, ट्रान्सवर्स आणि लॉन्जिट्युडिनल. सो व्हेन टू आयडेंटिकल प्रोग्रेसिव्ह वेव्हज ट्रॅव्हलिंग थ्रू द सेम मीडियम, जेव्हा दोन सारख्याच म्हणजे त्यांचं नेचर बोथ आर ट्रान्सवर्स और बोथ आर लॉन्जिट्युडिनल, ट्रॅव्हलिंग थ्रू द सेम मीडियम अलॉंग द सेम पाथ, जेव्हा दोन प्रोग्रेसिव्ह वेव्हज की ज्यांचं नेचर सेम आहे, बोथ आर ट्रान्सवर्स और बोथ आर लॉन्जिट्युडिनल, ट्रॅव्हलिंग थ्रू द सेम मीडियम, एकाच मीडियम मधून अलॉंग द सेम पाथ, एकाच पाथचा अलॉंग होत असेल बट opposite in direction, then because of interference of that two types of waves, that two progressive waves, because of superposition of that two progressive waves, the resultant wave so form, that is called as the stationary wave. G wave दोन आयडेंटिकल प्रोग्रेसिव्ह वेव्हच्या इंटरफरन्स किंवा सुपरपोजिशन मुळे तयार होतं, त्या वेव्हला आपण म्हणतो स्टेशनरी वेव्ह. व्हेन टू आयडेंटिकल प्रोग्रेसिव्ह वेव्हज ट्रॅव्हलिंग थ्रू द सेम मीडियम अलॉंग द सेम पाथ बट इन अपोजिट डायरेक्शन, दे ड्यू टू सुपरपोजिशन, ड्यू टू इंटरफरन्स ऑफ दैट टू प्रोग्रेसिव्ह वेव्हज, द रिजल्टंट वेव्ह सो फॉर्म, that is called as the stationary wave. Why it is called as stationary wave? Because this is the wave which can't propagate, which can't move in any direction, either in forward or backward direction. That's why this wave is called as the stationary wave. ही जी वेव्ह आहे जी प्रोड्यूस झाली दोन आयडेंटिकल प्रोग्रेसिव्ह वेव्हच्या सुपरपोजिशन मुळे, तिथे त्यांची वेलोसिटी इक्वल इन मॅग्निट्यूड आणि अपोजिट इन डायरेक्शन असल्यामुळे रिझल्टंट वेव्हची वेलोसिटी ही 0 असते, त्यामुळे ती फॉरवर्डला किंवा बॅकवर्डला कोणत्याच डायरेक्शनला मूव्ह शकत नाही, म्हणून त्याला म्हणतात स्टेशनरी वेव्ह. आता ही स्टेशनरी वेव्ह कशी तयार करायची प्रॅक्टिकली? व्हेरी सिंपल एक्सपेरिमेंट. यू हॅव टू कन्सिडर वन स्ट्रिंग which is fixed between the two fixed point or rigid support. Then you have to disturb that string at any point. आपल्याला एक स्ट्रिंग घ्यायची आहे, जी स्ट्रिंग या दोन रिजिड सपोर्ट मध्ये आपण फिक्स करणार. इथे कोणत्याही एका पॉइंटला आपण त्याला या स्ट्रिंगला पुल करणार आणि रिलीज करणार. जेव्हा स्ट्रिंगला आपण डिस्टर्ब करू, पुल करू, रिलीज करू, त्यावेळेला या स्ट्रिंगवर एक डिस्टर्बन्स प्रोड्यूस होईल. ते डिस्टर्बन्स जिथून आपण त्याला प्रोड्यूस केलं त्या पॉइंट पासून दोन्ही डायरेक्शनला अवे होईल. ही झाली incident transverse wave, the wave which is produced along the length of string, that is the transverse wave. आता ही वेव जेव्हा या फिक्स पॉइंट वर रिजिड सपोर्ट वर येऊन पोहोचेल, इन्सिडेंट होईल, त्या वेळेला आपल्याला याचं रिफ्लेक्शन मिळेल. रिफ्लेक्शन हे आपण बघितलंय, क्रिस जर ट्रान्सवर्स वेव्हची त्या रिजिड सपोर्ट वर फॉल झाली तर आपल्याला ट्रफ मिळतं, आणि ट्रफ जर फॉल झालं तर आपल्याला क्रिस्ट मिळतं. मग इथे आपण एक वेव्ह प्रोड्यूस केली स्ट्रिंग वर जस्ट बाय पुलिंग दॅट स्ट्रिंग ॲट अ पर्टिक्युलर पॉइंट अँड रिलीजिंग इट. देन दॅट वेव्ह मूव इन बोथ डायरेक्शन टुवर्ड द रिजिड सपोर्ट. Because of reflection from that rigid support, we have the another wave, that is
Initially we have the incident wave, and because of reflection we have the reflected wave. Both are the waves traveling through the same medium along the same path but in opposite directions. So because of superposition, because of interference of the two types of waves, that is the incident and reflected wave, we have the resultant wave so formed, that is called as the stationary wave. हेच आपण इथे एक्सप्लेन म्हणून लिहिलेलं आहे की कन्सिडर अ स्ट्रिंग stretch between the two rigid support or stretch between the two fixed point, and when the string is pulled or disturbed at middle at any point and release it, then what happen? Because of releasing of that string, because of disturbing of that string, what happen? Waves, that is the two progressive waves that are produced. मिडल ला आपण त्याला डिस्टर्ब केलं, एक वेव इकडे गेली, एक वेव या साइडला, एक लेफ्ट साइडला, एक राइट साइड. आता या दोन्ही वेव्हच्या रिफ्लेक्शन मुळे ही दोन वेव्ह जेव्हा या रिजिड सपोर्ट वर जाऊन फॉल होईल तेव्हा आपल्याला त्याची रिफ्लेक्टेड वेव्ह मिळेल, आणि ही रिफ्लेक्टेड वेव्ह इन्सिडेंट वेव्हच्या अपोजिट डायरेक्शनला ट्रॅव्हल होईल. सो these reflected waves from the fixed point superimpose with incident waves, and the wave which produce in the string initially and they are reflected waves, they superimpose with each other, giving us the resultant wave called as the stationary wave. This is the wave which doesn't propagate in any direction, or either in forward or backward direction. That's why this wave is called as a stationary wave. So this is how, what do you mean by stationary wave, and how that stationary wave that are produced. Now we have to consider the characteristics of stationary waves. Now we have to consider the characteristics of stationary waves. So first characteristic is how that stationary wave is formed. We know that stationary wave is formed due to superposition of two identical simple harmonic progressive waves. Superposition वापरू शकतो किंवा इंटरफरन्स. म्हणून पहिली कॅरेक्टरिस्टिक लिहिली आहे की स्टेशनरी वेव्ह केव्हा तयार होतं, कशी तयार होतं. स्टेशनरी वेव्स फॉर्म ड्यू टू इंटरफरन्स ऑफ टू आयडेंटिकल सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्स, ज्या कशा ट्रॅव्हल होतात, ट्रॅव्हलिंग अलॉंग द सेम लाईन, सेम पाथ बट इन अपोजिट डायरेक्शन. त्याच्या नावावरूनच आपल्याला कळतं की स्टेशनरी त्याला का म्हटलं आहे, कारण ह्या वेव्स प्रपोगेट होऊ शकत नाही फॉरवर्ड किंवा बॅकवर्ड डायरेक्शनने. जर प्रपोगेशन नसेल तर देयर इज नो ट्रान्सफर ऑफ एनर्जी, म्हणून इथे लिहिले आपण स्टेशनरी वेव्स can't propagate through the medium, so there is no transfer of energy. Stationary waves ह्या propagate होत नसल्याने कोणत्याच प्रकारची एनर्जी मीडियम मध्ये ट्रान्सफर केल्या जात नाही. त्यानंतर जेव्हा ही वेव्ह मीडियम मध्ये प्रोड्यूस होतं तेव्हा ऑल पार्टिकल्स ऑफ द मीडियम एक्सेप्ट ॲट पर्टिक्युलर पॉइंट, दॅट पॉइंट्स आर कॉल्ड ॲज नोड्स. म्हणून मग इथे लिहिलंय ऑल पार्टिकल्स ऑफ द मीडियम एक्सेप्ट नोड परफॉर्म द सिंपल हार्मोनिक मोशन. जेव्हा ही वेव्ह मीडियम मध्ये प्रोड्यूस झाली तेव्हा केवळ नोड या ठिकाणचे पार्टिकल सोडून बाकी सगळे पार्टिकल्स हे सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतात. पण त्यांचं जे एम्प्लिट्यूड असतं ते एम्प्लिट्यूड प्रत्येक पार्टिकल साठी सेम नसतं. म्हणून इथे लिहिले आपण एम्प्लिट्यूड ऑफ SHM इज नॉट सेम फॉर ऑल द पार्टिकल्स. एम्प्लिट्यूड ऑफ SHM चेंजेस फ्रॉम नोड टू अँटीनोड, अँटीनोड टू नोड. बघणार आहे आपण नोड अँटीनोड काय, पुढेच आपण घेतलेला आहे तो पॉइंट. मग जेव्हा ही वेव्ह प्रोड्यूस झाली तेव्हा हे जे पार्टिकल्स व्हायब्रेट होतात त्यांचं एम्प्लिट्यूड हे कॉन्स्टंट नसतं, एम्प्लिट्यूड हे व्हेराइज होतं फ्रॉम नोड टू अँटीनोड, अँटीनोड टू नोड. मग आता नोड आणि अँटीनोड कशाला म्हणतात, देयर आर सर्टन पार्टिकल्स ऑफ द मीडियम व्हिच डझंट व्हायब्रेट ॲट ऑल. असे पार्टिकल असतात की जे काही केल्या तिथे व्हायब्रेटच होत नाही, अशा पॉइंटला आपण नोड म्हणतो. आणि जिथे पार्टिकल्स ऑफ द मीडियम व्हायब्रेट विथ मॅक्सिमम एम्प्लिट्यूड त्यांना आपण अँटीनोड्स म्हणतो. आता इथे फिगर मध्ये तुम्हाला एन जे आहे ते नोड आहे आणि ए फॉर अँटीनोड.
इथे मग आपण लिहिलंय की व्हॉट आर नोड्स अँड अँटीनोड्स. नोड्स कशाला म्हणतात, अँटीनोड्स कशाला म्हणतात, जेव्हा ही स्टेशनरी वेव्ह प्रोड्यूस झाली तेव्हा काही पॉइंट्स असे असतात की जिथे पार्टिकल्स व्हायब्रेटच होत नाही, अशा पॉइंटला नोड म्हणतात. आणि जिथे काही पॉइंट असे असतात की जिथे पार्टिकल्स मॅक्झिमम अँप्लिट्यूडने व्हायब्रेट होतात, अशांना आपण म्हणतो अँटीनोड्स. म्हणून इथे दिलाय पॉइंट्स वेअर पार्टिकल्स व्हायब्रेट विथ मॅक्झिमम अँप्लिट्यूड, त्यांना म्हणायचं अँटीनोड्स. अँड वेअर द पॉइंट्स डझंट व्हायब्रेट ॲट ऑल, असे पॉइंट की जिथे पार्टिकल्स व्हायब्रेटच होत नाही, त्यांना काय म्हणायचं, नोड्स. हे जे नोड्स आणि अँटीनोड असतात हे अल्टरनेटली प्रोड्यूस होतात. एक नोड तयार झाला की अँटीनोड, अँटीनोड तयार झाला की नोड, नोड तयार झाला की अँटीनोड. म्हणून इथे आपण लिहिलंय की नोड्स अँड अँटीनोड्स आर अल्टरनेटली प्रोड्यूस. मग ह्या दोन सक्सेसिव्ह नोड किंवा दोन सक्सेसिव्ह अँटीनोड मधलं डिस्टन्स किती असतं, तर डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड्स और टू सक्सेसिव्ह अँटीनोड्स दॅट इज इक्वल टू हाफ द वेवलेंथ, दॅट इज इक्वल टू λ/2. आणि एक नोड आणि त्याची ऍडजसंट अँटीनोड यांच्यामधला डिस्टन्स जर विचारला तर इट इज λ/4, दॅट इज क्वार्टर द वेवलेंथ. इथे डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड किंवा टू सक्सेसिव्ह अँटीनोड म्हटलं तर हाफ द वेवलेंथ λ/2. आणि डिस्टन्स बिटवीन वन नोड अँड इट्स ऍडजसंट अँटीनोड म्हटलं तर किती, λ/4. त्यानंतर जेव्हा इथे आपण रिजन कन्सिडर करतो बिटवीन द टू सक्सेसिव्ह नोड, तर त्या रिजनला म्हणतात लूप. आता या फिगर मध्ये बघा, इथे नोड आणि नोड या दोघांमधलं हे जे रिजन आहे याला म्हटलेलं आहे लूप. मग इथे द लेंथ ऑफ ईच लूप, मग प्रत्येक लूपची लांबी λ/2 का असतं, कारण लूप म्हणजे रिजन बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड्स आणि दोन नोड मधलं डिस्टन्स किती असतं, λ/2. म्हणून मग इथे द लेंथ ऑफ ईच लूप इज λ/2. त्यानंतर इथे जर आपण एका लूप मधले पार्टिकल्स कन्सिडर केले तर ते फेज मध्ये कसे असतात, ऑल द पार्टिकल्स इन अ सिंगल लूप व्हायब्रेट विथ द सेम फेज. सगळेच्या सगळे पार्टिकल्स एका लूप मध्ये हे सेम फेज मध्ये व्हायब्रेट होतात. बट the particles in adjacent loop that are vibrate in different phase, आणि त्या दोघांमधला फेज डिफरन्स असतो पाय रेडियन. म्हणून इथे दिलंय ऑल पार्टिकल्स इन वन लूप आर इन सेम फेज while particles in opposite loop are out of phase by pi radian. Now what about the pressure at node and antinode? So pressure is maximum at node and pressure is minimum at antinode. हे नोड आणि अँटीनोड कशावरून ठरवलेले आहेत, डिस्प्लेसमेंट. जिथे पार्टिकल्स डिस्प्लेसच होत नाही म्हणजे अँप्लिट्यूड 0, त्यांना आपण म्हणतो नोड्स. आणि जिथे पार्टिकल्स मॅक्झिमम अँप्लिट्यूडने व्हायब्रेट होतात म्हणजे डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम, त्याला आपण म्हणतो अँटीनोड. म्हणून मग यांनाच डिस्प्लेसमेंट नोड्स अँड डिस्प्लेसमेंट अँटीनोड्स आपण म्हणतो. मग आता इथे नोड्सच्या ठिकाणी प्रेशर मॅक्झिमम असतं आणि अँटीनोडच्या ठिकाणी प्रेशर हे मिनिमम असतं. पुन्हा एकदा, स्टेशनरी वेव्हज फॉर्म ड्यू टू इंटरफरन्स ऑफ टू आयडेंटिकल सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्हज ट्रॅव्हलिंग अलॉंग द सेम पाथ इन अपोजिट डायरेक्शन. पहिली कॅरेक्टरिस्टिक दिली आपण की स्टेशनरी वेव्हज कशा प्रोड्यूस होतात, ड्यू टू इंटरफरन्स, ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ टू आयडेंटिकल सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्हज. आयडेंटिकल शब्दाच्या वेळी वापरलाय both are transverse or both are longitudinal. त्यानंतर स्टेशनरी वेव्ह कांट प्रोपगेट, दॅट्स व्हाय देयर इज नो ट्रान्सफर ऑफ एनर्जी. त्यानंतर पार्टिकल्स कसे व्हायब्रेट होतात, ऑल पार्टिकल्स एक्सेप्ट ॲट नोड परफॉर्म द सिंपल हार्मोनिक मोशन. त्यानंतर त्यांचं अँप्लिट्यूड कसं असतं, अँप्लिट्यूड ऑफ प्रेसिजन इज नॉट सेम फॉर ऑल द पार्टिकल्स बिकॉज देयर आर सर्टन पॉइंट्स वेअर द पार्टिकल्स डझंट व्हायब्रेट ॲट ऑल, तिथे अँप्लिट्यूड 0 झालं. And there are certain points where particles vibrate with maximum amplitude. तिथे काय झालं, अँटीनोड्स फॉर्म झाले. म्हणून मग नोड म्हणजे काय आणि अँटीनोड म्हणजे काय ते आपण इथे लिहिलं. पॉइंट्स वेअर particles vibrate with maximum amplitude called as antinodes
and points where particles doesn't vibrate at all. त्याला आपण म्हणतो nodes. Nodes and antinodes are alternately produced. Distance between two successive nodes or two successive antinodes किती lambda by 2. Distance between one node and adjacent antinode is lambda by 4. Length of each loop is lambda by 2 and all particles in one loop are in same phase, but particles in opposite loop that are out of phase by pi radian. What about the pressure? Pressure at node is maximum and pressure at antinode is minimum. Now we have to discuss the formation of stationary wave by using analytical method. So question is that discuss analytically the formation of stationary waves, and from that we have to show that the distance between two successive node or distance between two successive antinode that is equal to half the wavelength. त्याकरता आपली गरज काय तर आपल्याला टू आयडेंटिकल सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह घ्यावे लागतील which are traveling along the same path but in opposite direction. पुन्हा आपला पहिला पॉइंट असेल consider two identical simple harmonic progressive waves traveling along the same path in opposite direction. आपला पहिला पॉइंट आहे consider two simple harmonic progressive waves traveling along the same path in opposite direction. आपण इक्वेशन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह डिराइव्ह केलेले आहे. त्यातला कोणताही एक स्टँडर्ड फॉर्म सिलेक्ट करायचा त्या तीन फॉर्म पैकी आणि कोणताही एक फॉर्म घेऊन आपण हे इक्वेशन डिराइव्ह करू शकतो. दॅट इज the first displacement equation y1 equal to a sin 2 pi in bracket t by t minus x by lambda. इस पहिला स्टँडर्ड फॉर्म घेतला इथे y1 equal to a sin 2 pi in bracket small t by capital T minus x by lambda. हा टाइम रिप्रेझेंट करतो, हा टाइम पिरियड, डिस्टन्स आणि लॅम्बडा इज द वेव्हलेंथ. आता ही पॉझिटिव्ह x डायरेक्शन ने मूव्ह होणारे वेव्हचं डिस्प्लेसमेंट इक्वेशन. एक आपल्याला वेव्ह घ्यावी लागेल की जी ऑपोजिट डायरेक्शन ने मूव्ह होत आहे, निगेटिव्ह x डायरेक्शन ना. म्हणून मग इथे मायनस ऑफ मायनस केलं तर ते होतं प्लस. म्हणून केवळ पहिले दोन इक्वेशन जे आपण घेणार आहेत फक्त एका साइनचा फरक आहे बघा. इथे मायनस, इथे प्लस, बिकॉज बोथ आर आयडेंटिकल इन ऑल रिस्पेक्ट. ओनली द डिफरन्स इज दॅट दे मस्ट ट्रॅव्हल इन ऑपोजिट डायरेक्शन. ह्या दोन प्रोग्रेसिव्ह वेव्ह ज्यांचा एम्प्लिट्यूड, पिरियड, फ्रिक्वेन्सी, वेव्हलेंथ, स्पीड ह्या सगळ्या गोष्टी सेम असल्या पाहिजे. फक्त कंडिशन एकच आहे की ते ऑपोजिट डायरेक्शनने ट्रॅव्हल व्हायला पाहिजे. म्हणून एका वेव्हचं डिस्प्लेसमेंट इक्वेशन निगेटिव्ह साइनने आपण रिप्रेझेंट केलाय आणि एकाचा पॉझिटिव्ह साइनने रिप्रेझेंट केलाय. सो y1 इक्वल टू a sin 2 pi in bracket t by t minus x by lambda and y2 equal to a sin 2 pi t by t plus x by lambda. हे निगेटिव्ह, हे पॉझिटिव्ह x डायरेक्शनने मूव्ह होणारी वेव्ह आहे आणि ही निगेटिव्ह x डायरेक्शनने. आता या दोघांचं सुपरपोजिशन करावं लागेल, आपल्याला इंटरफरन्स करावं लागेल. सो अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन वी हॅव y equal to y1 plus y2. जस्ट पुट द व्हॅल्यू ऑफ y1, पुट द व्हॅल्यू ऑफ y2. इथे मी y1 ची व्हॅल्यू ठेवली ॲज इट इज a sin 2 pi t by t minus x by lambda. y2 ची व्हॅल्यू ठेवली a sin 2 pi t by t plus x by lambda. आता काय करायचं, दोन्ही ठिकाणचा एक कॉमन घ्यायचा आणि बाकीच्याला ब्रॅकेट मध्ये ॲज इट इज लिहायचं. sin 2 pi in bracket t by t minus x by lambda आणि इथे प्लस sin 2 pi t by t plus x by lambda. आता तुम्हाला इथे फॉर्म्युला वापरायचा आहे हा sin c plus sin d चा. इथे 2 pi पासून तर या कंप्लीट ब्रॅकेटला आपण c कन्सिडर करणार, या 2 pi पासून या कंप्लीट ब्रॅकेटला आपण d कन्सिडर करणार. मग हा फॉर्म्युला वापरायचा आहे आपल्याला युजिंग sin c plus sin d that is equal to 2 times sin in bracket c plus d divided by 2 into cos c minus d divided by 2. मग आता instead of c you have to take this complete term 2 pi पासून तर 1 पर्यंत 2 pi in bracket t by t minus x by lambda आणि d म्हणजे काय तर 2 pi in bracket t by t plus x by lambda. म्हणून मग इथे बघा या फॉर्म्युल्यातला हा 2 आला, हा a, हा 2a लिहिला sin
आपल्याला घ्यायचा आहे c प्लस d, हा कंप्लीट टर्म c, ही कंप्लीट टर्म d, म्हणून मी लिहिलं 2 पाय t बाय t मायनस x बाय लॅम्बडा हे झालं c प्लस 2 पाय t बाय t प्लस x बाय लॅम्बडा हे झालं d, c प्लस d डिवाइडेड बाय 2 आहे. असंच दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये सेम लिहायचं, फक्त cos आहे आणि इथे मायनस आहे कारण इथे cos c मायनस d डिवाइडेड बाय 2. आता आपल्याला याला सॉल्व करायचं आहे. 2 पाय ने याला मल्टिप्लाय करायचं आहे, 2 पाय ने या ब्रॅकेटला. सिमिलरली cos च्या पण ब्रॅकेट मध्ये 2 पाय ने त्याला मल्टिप्लाय करायचं आहे. जे काही टर्म कॅन्सल होतील त्याला आपल्याला कॅन्सल करायचं आहे. बघूया पुढे. नाउ हियर जस्ट बाय मल्टिप्लाइंग each term by 2 pi, इथे आपण sin च्या ब्रॅकेट मध्ये 2 पाय ने या दोन टर्मला मल्टिप्लाय करतोय. काय मिळेल बघा मग, 2a sin as it is ठेवा, हे होईल 2 पाय t बाय t मायनस 2 पाय x बाय लॅम्बडा. तसंच या 2 पाय ने या ब्रॅकेट मधल्या टर्मला मल्टिप्लाय करा, 2 पाय t बाय t प्लस 2 पाय x बाय लॅम्बडा डिवाइडेड बाय 2. असंच cos च्या टर्म इथे या 2 पाय ने त्या दोन टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे, या 2 पाय ने या दोघांना मल्टिप्लाय करायचं आहे. आता इथे मल्टिप्लाय केल्यानंतर ज्या टर्म आपल्याला मिळाल्या याच्यामध्ये बघा हे प्लस 2 पाय x बाय लॅम्बडा आणि मायनस 2 पाय x बाय लॅम्बडा कॅन्सल होईल. इथे प्लस 2 पाय t बाय t मायनस 2 पाय बाय t बाय t हे कॅन्सल होईल. आता जे काही लेफ्ट वर राहील ते आपण लिहू. बघा इथे 2 पाय t बाय t आहे प्लस 2 पाय t बाय t, याचं काय होईल 4 पाय t बाय t आणि हा 2, म्हणून मी इथे लिहिलंय बघा y इक्वल टू 2a sin इन ब्रॅकेट 4 पाय स्मॉल t बाय 2 इनटू कॅपिटल T. आता इथे 2 ने पुन्हा याला आपण डिवाइड करू. इथे cos तसंच इथे मायनस राहिलं 4 पाय x बाय 2 लॅम्बडा. सिम्प्लिफाय आणि रिअरेंजिंग, cos ला मी सुरुवातीला लिहितोय 2a cos. आता cos मायनस थीटा जे असतं ते cos थीटा असतं, as cos ऑफ मायनस थीटा इक्वल टू सिंपली cos थीटा. या प्रॉपर्टीचा वापर करून हे निगेटिव्ह साइन आपण इथे लिहिलेली नाही आहे, निगेटिव्ह साइन आपले ऍब्सॉर्ब झाले, म्हणून आपल्याला जे इक्वेशन मिळालं y इक्वल टू 2a cos इन ब्रॅकेट 2 पाय x बाय लॅम्बडा इनटू sin 2 पाय t बाय t. आता आपल्याला 2a आणि cos ही जी टर्म आहे याला आपल्याला कॅपिटल A म्हणून पुट करायचं आहे. that is the amplitude of resultant wave, that is y equal to a. आता लेफ्ट वर काय राहिलं sin in bracket 2 pi t by t, so there is no displacement term in the resultant equation of resultant wave. म्हणून या वेव्हला आपण म्हणू शकतो स्टेशनरी वेव्ह. म्हणून दोन सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्हला आपण सुपरइम्पोज केल्यानंतर जी वेव्ह मिळाली की जिथे डिस्प्लेसमेंट नाही आहे आपलं, तिथे त्या वेव्हला आपण म्हटलंय स्टेशनरी वेव्ह. दॅट इज y इक्वल टू a sin इन ब्रॅकेट 2 pi t by t. नुसतं मॅथमॅटिक्स आहे बघा. इथे जर आपण ते दोन इक्वेशन जर व्यवस्थित लक्षात ठेवले, ते y1 इक्वल टू a sin इन ब्रॅकेट 2 pi t by t minus x by lambda आणि दुसरं y2 equal to a sin 2 pi t by t plus x by lambda. दोघांना ऍड करायचं आहे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ने, दोघांची व्हॅल्यू प्लेस करायची आहे. त्यानंतर इथे रूल कोणता वापरायचा आहे, sin c plus sin d चा 2 times sin c plus d by 2 into cos c minus d by 2. नंतर ब्रॅकेट मधल्या टर्म आपल्याला सिम्प्लिफाय करायचे आहे. इथे 2 पाय ने प्रत्येक टर्मला आपण मल्टिप्लाय केले, त्यानंतर जे अपोजिट टर्म आहेत ते कॅन्सल झाल्या. आता इथे याला सिम्प्लिफाय केलं आणि जे इक्वेशन आपण मिळवलं डिस्प्लेसमेंट इक्वेशन ऑफ अ रिझल्टंट वेव्ह y इक्वल टू 2a cos 2 pi x by lambda into sin 2 pi t by t. इथली ही निगेटिव्ह साइन या प्रॉपर्टी नुसार ऍब्सॉर्ब झाली. cos ऑफ मायनस थीटा इज सिम्पली cos थीटा. म्हणून आपल्याला डिस्प्लेसमेंट इक्वेशन वर डिस्कस एनालिटिकली द फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह असा क्वेश्चन असेल तर इथपर्यंतच आपल्याला लिहायचं आहे. पण याच्या पुढे आपल्याला दाखवायचं हे शो दॅट डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड्स and distance between two successive antinode that is equal to half the wavelength. आता त्याला आपण प्रूव्ह करू. Now we have to show that distance between two successive nodes that is equal to lambda by 2 that is half the wavelength. त्यासाठी आपल्याला कंडिशन घ्यायची आहे. आता आपण बघितलं
की देर आर सर्टन पॉइंट्स वेअर पार्टिकल्स डझंट व्हायब्रेट ॲट ऑल. पार्टिकल्स व्हायब्रेटच झाला नाही तर अँटीनोड जे असतं सॉरी एम्प्लिट्यूड जे असतं ते 0. म्हणून कंडिशन काय घ्यायची नोडसाठी एम्प्लिट्यूड इक्वल टू 0. मग आपण a ची व्हॅल्यू काय पुट केली होती 2a cos 2πx/λ. ही आपण a म्हणून पुट केलं होतं. म्हणून 2a cos 2πx/λ इक्वल टू काय घ्यायचं 0. आता इथे दोन्ही साइडला 2a ने डिवाइड केलं मी. डिवाइड बोथ साइड बाय 2a. 2a ने जर आपण डिवाइड केलं तर आपल्याला मिळेल सिंपली cos 2πx/λ इक्वल टू 0. आता इथे मला 0 ची व्हॅल्यू cosच्या कोणत्या अँगलला असतं ते मला जनरल फॉर्म्युलाने मी इथे रिप्रेझेंट केलं. cos 2πx/λ ऍज इट इज ठेवलं. इथे cos n π/2 घेतलं. वेअर n इक्वल टू ओन्ली ऑड इंटिग्रल 1 3 5 7. म्हणून मग मी इथे n इक्वल टू 1 3 5 7 ह्या व्हॅल्यू जर ठेवल्या तर प्रत्येक वेळेला मला cos ची व्हॅल्यू 0 मिळाली पाहिजे. cos π/2 0 असते 3π/2 5π/2 7π/2 where n is only the odd integral multiple of wavelength. म्हणून मग आता इथे मी याची व्हॅल्यू जर मी n π/2 मध्ये प्रत्येक वेळेला 1 3 5 7 ठेवणार. आता cos दोन्ही साइडला आपण कॅन्सल करू शकतो आणि याच्यावरून आपण डिस्टन्स साठी एक्सप्रेशन काढायचं where we get the nodes. मग याच्यावरून जनरल मी एक्सप्रेशन मिळवलं x n/4. पुन्हा एकदा बघा इथे अँटीनोडची कंडिशन ठेवायची सॉरी नोडची कंडिशन ठेवायची एम्प्लिट्यूड इक्वल टू 0. a ची व्हॅल्यू ठेवायची डिवाइड बोथ साइड बाय 2a. त्यानंतर कोणत्या अँगलला कॉसच्या कोणत्या अँगलला त्याची व्हॅल्यू 0 येते ही जनरल व्हॅल्यू पुट केली आपण. याच्यावरून आपण x चा फॉर्म्युला मिळवला. आता मला पहिली नोड जी मिळेल इथे n इक्वल टू काय घेतलेले आहे आपण 1. म्हणून या फॉर्म्युल्यात n इक्वल टू 1 ठेवा तुम्हाला x1 मिळेल दॅट इज λ/4. सेकंड नोडला n इक्वल टू किती ठेवायचे तुम्हाला 3. म्हणून मग n इक्वल टू 3. x2 काय मिळालं 3 λ/4. आता हे दोन सक्सेसिव्ह नोड झाले. या दोन सक्सेसिव्ह नोड मधलं डिस्टन्स किती आलं पाहिजे हाफ द वेव्हलेंथ. इथे का बघूया x2 x1 केला आपण दॅट इज 3 λ/4 λ/4. डिनॉमिनेटर सेम आहे ऍज इट इज ठेवला आहे आपण 3 λ - λ दॅट इज इक्वल टू 2 λ/4. इथे डिवाइड केला आपण आणि म्हणून आपल्याला काय मिळालं डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड्स दॅट इज इक्वल टू हाफ द वेव्हलेंथ. अगदी याच पद्धतीने आपल्याला दाखवता येईल डिस्टन्स बिटवीन द टू सक्सेसिव्ह अँटीनोड दॅट इज आल्सो इक्वल टू हाफ द वेव्हलेंथ. आता आपण त्याला कन्सिडर करू. नाउ कन्सिडर कंडिशन फॉर अँटीनोड. अँटीनोड साठी कंडिशन काय असतं तर एम्प्लिट्यूड मॅक्सिमम. तर मॅक्सिमम एम्प्लिट्यूड म्हणजे दोन इंडिव्हिज्युअल वेव्हचा एम्प्लिट्यूड जर आपण a कन्सिडर केलं तर मॅक्सिमम एम्प्लिट्यूड आयदर +2a or -2a डिपेंडिंग अपॉन डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन. म्हणून अँटीनोड साठी कंडिशन घ्यायची a इक्वल टू ±2a. जसं आपण नोड साठी घेतलं 0 डेफिनेशन होऊन तसं याच्यासाठी घ्यायचा ±2a. पुन्हा इथे a ची व्हॅल्यू ठेवा 2a cos 2πx/λ इक्वल टू ±2a. डिवाइड बोथ साइड बाय 2a. दोन्ही साइडला 2a ने डिवाइड केला आपण आपल्याला मिळाला cos 2πx/λ इक्वल टू ±1. आता इथे जनरल व्हॅल्यू ठेवा cos ची की कोणत्या cosच्या व्हॅल्यूला आपल्याला आन्सर 1 मिळेल. तर cos 0 1 असतं cos n/1 दॅट इज प्लस मायनस म्हणजे तिथे ऑड असू द्या इंटिग्रल मल्टिपल किंवा इव्हन असू द्या त्याची व्हॅल्यू 1 असते. म्हणून मी n इक्वल टू 0 पण ठेवायचं 1 2 3 अप टू डॅश. म्हणजे या n च्या व्हॅल्यूला आपल्याला जे व्हॅल्यू मिळेल ती किती मिळाली पाहिजे ±1. जर आपण इव्हन नंबर इथे ठेवला तर +1 असतं ऑड नंबर ठेवला तर -1. म्हणून मग मी इथे cos 2πx/λ इक्वल टू cos n π ठेवलं. आता इथे पुन्हा cos कॅन्सल करून आपल्याला मिळालं 2πx/λ इक्वल टू n π. याच्यावरून मी जनरल एक्सप्रेशन मिळवलं डिस्प्लेसमेंटचं किंवा डिस्टन्स ॲट विच अँटीनोड्स फॉर्म ते आलं x इक्वल टू n/2. आता मी पहिली अँटीनोड मला कुठे मिळेल तर n ची व्हॅल्यू पहिली काय 0. म्हणून 0 * n 0. इथे जर मी 0 ठेवला 0 * λ/2 0.
म्हणून मग n इक्वल टू 0 ठेवला असता x1 ची व्हॅल्यू काय आली आपली 0. सेकंड अँटीनोडला n इक्वल टू 1 ठेवायचं तुम्हाला. इथे जर मी n इक्वल टू 1 ठेवलं तर x2 इक्वल टू सिम्पली लॅम्बडा बाय 2. थर्ड अँटीनोड साठी आता आपल्याला n इक्वल टू काय ठेवायचं आहे 2. मग n इक्वल टू 2 ठेवलं तर 2 लॅम्बडा बाय 2. 2 लॅम्बडा बाय 2 म्हणजे सिम्पली लॅम्बडा. आता कोणत्याही दोन सक्सेसिव्ह आपण अँटीनोड मधलं डिस्टन्स घेऊ शकतो. थर्ड आणि सेकंड मधला घ्या x3 x2 that is लॅम्बडा मायनस लॅम्बडा बाय 2. कंप्लीट लॅम्बडा मधून हाफ लॅम्बडा जर मायनस केला तर हाफ लॅम्बडा that is लॅम्बडा बाय 2. आणि जर आपण सेकंड आणि फर्स्ट अँटीनोड घेतली तर x2 x1 that is लॅम्बडा बाय 2 minus 0 that is the lambda by 2. So this is how we obtain the distance between two successive node, half the wavelength. Distance between two successive antinodes is also half the wavelength. So this is the complete description of analytical method for the formation of stationary wave.